रिझल्ट आणि आजच्या कंडिशनमध्ये रिझल्ट हे फक्त मल्टीप्लायर याच प्रोडक्टचे आहेत. मार्केटमध्ये 10 वर्ष झाले रेग्युलर. दिवसेंदिवस याचे प्रोडक्टचे रिझल्ट अति उत्तम आणि बेस्ट हेच मिळत आहेत आणि हे आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या प्लॉटवर आलेला आहोत. तुम्ही मल्टीप्लायर 16च्या आधीची पोझिशन काय होती तुमच्या हळदीची? म्हणजे मलाच करमण गेलं यावर्षी. हळदीची वीक पण आली होता, बारीक होती. कारण पुन्हा हळदीला दिवस बरीच झाली. आपण कमीत कमी तर आज 1.5-1 महिना झाला होता. तर कमीत कमीत महिन्याखाली हळद मलाच पावटून गेली. मग सरनं मला सांगितलं, पहिल्याला मला त्या विश्वासच बसून गेला. आता कसं झाले, मार्केटला लई कंपनी आल्या बरोबर. त्याच्यामुळं भरोसा बसणं शेतकऱ्याचं अवघड झाले. त्याच्यामुळे आता हे लगेच जिवाळ्याची माणसं होती, त्याला मला वाटलं की आता हे थोडंच आपल्याला पुशीणार होतं. म्हणून मी समजा मनावर धोंडा ठेवून म्हणा काही हो 1 किलो मल्टीप्लायर आणलं आणि याला सोडलं. त्याच्यानंतर सोडल्यानंतर कंप्लीट गुरुवारी सोडलं होतं. तारीख काय लक्षात नाही माझ्या. मग तिथून 8 दिवसाला सरनं आमच्या हळदीला भेट दिली, आली होती पायाला. त्यावेळेस मलाच वाटलं की बा यावर्षी या मल्टीप्लायरमुळे हळद नाही कशी तरी वाच. आता हळदीचं यावर्षी मला काय खरं वाटून गेलं. म्हणजे तुमच्या हळदीची वाढ होत नव्हती, करपारोग जास्त आला, जाग्यावर कुजल्यासारखी होती. पण तुमचं आज रोजी समाधान झालेलं आहे मल्टीप्लायर वापरून. याच्यामध्ये समाधान कशा पद्धतीने सांगू शकाल तुम्ही? याच्यामध्ये तुम्हाला मल्टीप्लायरमुळे काय काय बदल जाणवले? आता याच्यामध्ये समजा कमीत कमीत आपण आज 15 झाली सोडून आता याची हाईट सुद्धा वाढलेली आहे. म्हणा त्याच्यामध्ये जास्त त्याचा कलर सुद्धा आलेला आहे आणि थोडा थोडा आता इतक्या लोक फुटवा सुद्धा सुरू झालेला आहे. संख्या तुम्हाला दिसून राहिली, संख्या वाढत चालली. आता पानाची साईज वाढलेली आहे आणि पानाची जाडी 15 दिवसामध्ये हाईट किती वाढलेली. पानाची साईज वाढली, पानाची ग्रीनरी वाढली आणि आपण बघू शकता हे नवीन नवीन फुटवे निघायला सुरुवात झाली. सुरुवातीला अशी कंडिशन होती. आता हे सुरुवातीची पानं दिसतात, हे पूर्ण अशी करपली होती हळद. आता जे मल्टीप्लायर दिल्यापासून जे नवीन पानं निघाले, हे पानाची साईज मोठ्या पानं म्हणजे मोठ्या साईजमध्ये पानं निघून ग्रीनरी, पानाची साईज ह्या सर्व गोष्टी बदल झालेला आहे. आपण हे बघू शकता हे नवीन निघणारे पानं जे आहेत. आता हे सुरुवातीचे पानं बघायचे, खालचे छोटे छोटे पानं आहेत आणि हा मल्टीप्लायर वापरल्यानंतर जे पान निघत आहे या पानाची जर आपण साईज पाहिली तर हे इथेच्या वर साईज आहे. हा बदल आहे मल्टीप्लायरचा.